हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला पाहिजे. तर आज मी तुम्हाला माझं ऑफिस दाखवणार आहे. तर चला मग निघूया ऑफिसला जाण्यासाठी. तर सगळ्यात आधी टिफिन भरून घेते, नाहीतर मग दुपारचे खायचे प्रॉब्लेम होईल. तर बाय वॉकिंग 15 मिनटं लागतात आणि पाऊससुद्धा पडला होता, सगळीकडे ओलं ओलं होतं. तर आत्ता मी ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये पोचलेली आहे आणि इथे पण स्टाफची खूप गर्दी असते जाण्यासाठी, कारण सगळ्यांना लॉग इन करायचं असतं. त्याच्यामुळे सगळेजणं उभे असतात लिफ्टसाठी. त्याच्यानंतर मला पण पटापट लॉग इन करायचं होतं, म्हणून मी सुद्धा जात होते. इथे सगळीकडे ऑफिसेसच आहेत, रेसिडेन्शियल नाही आहे. सगळे ऑफिस स्टाफच असतो आणि मलासुद्धा माझा टायमिंग 10:30 to 7:30 आहे. मलासुद्धा लॉग इन करायचं होतं आणि मी लगेच पटकन जाऊन पहिला मशीनवरती लॉग इन करून घेते. मशीनवरती लॉग इन केलं तरीसुद्धा एक्सेलमध्ये अपडेट करतेच. आणि मी आधी माझा पी सी चालू करून घेते, कारण की पी सी चालू व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळे बॅग ठेवायच्या आधीच मी आधी पी सी चालू करून घेते, म्हणजे तोपर्यंत पी सी चालू होईल. आणि नंतर मग मी माझी बॅग वगैरे ज्या ज्या आहेत ठिकाणी तिथे ठेवून देते. बिस्किटसुद्धा घेतले होते, कारण संध्याकाळची थोडीशी भूक लागते. नंतर ऑफिसच्या या आमच्या मार्केटिंगच्या मॅडम आहेत, त्यांचा बड्डे होता, सो मी त्यांना विश करते. आणि त्यांच्या हजबंडनी त्यांना नवीन मोबाईल घेऊन दिला होता, तर त्या मला दाखवत आहेत आणि मी त्यांना बड्डे विश करते. पुन्हा मग मी माझ्या जागेवरती जाऊन माझं चेक करते पी सी चालू झाला आहे का. आणि मग माझा पी सी चालू झाल्याच्यानंतर अटेंडन्स एक्सेल शीटमध्ये सुद्धा अपडेट करतो. त्याच्यानंतर आदल्या दिवशी जाण्यासाठी उशीर झाला होता, म्हणून मग कॅल्सी आणि स्टॅपलर वगैरे बाहेरच होतो, तर मी ते व्यवस्थित ठेवून देते. आणि पाण्याची बॉटल, चहाचा ग्लाससुद्धा मी ऑफिसमध्येच ठेवते. आणि ते वापरायच्या आधी मी व्यवस्थित स्वच्छ चांगलं धुवून घेते आणि मगच वापरते. थंड पाण्याचं, गरम पाणी आणि नॉर्मल पाण्याचं आहे ही मशीन, पण नॉर्मलमधून सुद्धा थंडच पाणी येतं. त्याच्यामुळे मी दोन्ही मिक्स करते आणि पाणी पिते. त्याच्यानंतर मी लगेचच काम करायला सुरुवात करते. आणि काम करायच्या आधी मी छोटंसं सगळं व्यवस्थित पुसून घेते, कारण की थोडीफार अशी धूळ बसलेलीच असते. आपण तिथे दिवसभर हात ठेवून काम करतो. मग नंतर चहावाला आला होता. घरातून येताना मी चहा नाही पिऊन येत, कारण की ऑफिसला गेल्यावरती सकाळचा चहा आणि संध्याकाळचा चहा होतोच, म्हणून मग मी घरातून येताना चहा नाही पिऊन येत. आणि बिस्किटसुद्धा आणते आणि आम्ही सगळे शेअर करूनच खातो. ऑफिसचा चहा पिल्यावरती थोडंसं एनर्जी येते काम करण्यासाठी, आणि चहा छान गरम गरम असतो तर खूपच बरं वाटतं. नंतर मग सविता मॅडमचा बड्डे होता, म्हणून त्याने सगळ्यांसाठी मेंदूवडा पार्सल मागवला होता. तर ते पार्सल आलं होतं. मग त्याच्यानंतर ते सगळं काढून घेतो आणि मग त्या प्रत्येकाला एकेकाला देतात. त्या साऊथच्या आहेत, म्हणून त्यांना असं वाटलं की चला आपण सगळ्यांना मेंदूवडा देऊया, म्हणून ते मेंदूवडा देत आहेत. आणि ते सरांनासुद्धा आमच्या द्यायला जातात आहे. आमचा 10 जणांचा स्टाफ आहे आणि आम्ही सगळं शेअरिंग करूनच खातो. आणि आमच्यात कधीही कोणतं पॉलिटिक्स असं होत नाही. मला आता या ऑफिसमध्ये 12 वर्ष झाली आहेत. याच्या आधीसुद्धा मी या लाईनमध्येच होती आणि तिथे मला 8 वर्ष झाली होती. 12th झाल्याच्या नंतर मी लगेचच पार्ट टाईम जॉबसाठी लागली शिपिंग लाईनमध्ये, आणि तिथे मी 8 वर्ष काम केलं आणि तिथून नंतर मी इथे लागली.
आणि इथे आता मला 12 वर्ष झाली आहेत आणि आता मॅडम मला देत आहेत आणि मी त्यांना पुन्हा विश करते, बड्डे विश करते. त्यांचं वय जवळजवळ त्या माझ्या आईच्या वयाचे आहेत आणि त्यांचं नावसुद्धा सविताच आहे आणि माझ्या आईचं नावसुद्धा सविताच आहे. आणि आम्ही इथे छानपैकी मेंदूवडा सगळे खाऊन एन्जॉय करतो आहे. आमचा स्टाफ खूप छान आहे आणि इथे सगळ्यांचे व्हिडिओ मीच काढत होते आणि सगळे छानपैकी चमच्याने वगैरे खात होते. पण मला काही ते जमत नव्हतं, पण मी आपलं हातानेच घेऊन खायला सुरुवात केली आणि मेंदूवडे पण छान गरम गरम होते. तर मग पटापट आम्ही सगळ्यांनी तावच मारला मेंदूवड्यांवर. त्याच्यानंतर मग आम्हाला कामंसुद्धा करायची होती. कामं करताना एवढा काही फुल व्हिडिओ मी काढला नाही, पण आम्ही कामं केलेली. तर मग बाहेर पाऊस पण खूप पडत होता आणि इथे आम्ही सगळ्यांच्या छत्र्या आम्ही इथे ठेवतो. ओल्या असतात आल्यावरती, त्याच्यामुळे आम्ही एकावर एक लावून ठेवतो इथे छत्र्या. आणि बाहेर पाऊस खूप होता. मी तर लोकलमध्येच असते. त्याच्यानंतर मग कामं झाल्यावर आम्ही दुपारी जेवायला बसलो. चपाती भाजी आम्ही सगळे शेअरिंग करूनच खातो. आणि दुसऱ्या एका स्टाफने, स्वप्नालीने शेवची भाजी आणली होती, तर तिने मला ती शेअर केली. आणि मी बेसनची पोळी आणली होती. एकमेकांना असं आम्ही शेअर करतो. आमच्यात असं कोणतंही पॉलिटिक्स नाही आहे. असे आम्ही एका डेस्कवर बसून सगळे लाईनीत बसतो दुपारी जेवण्यासाठी. आणि मग जेवण वगैरे झाल्यावर पुन्हा कामं करतो आणि मग कामं झाल्यावर पुन्हा इव्हिनिंगचा चहा येतो. आणि मेंदूवडा सकाळी खाल्ला होता, त्याच्यामुळे बिस्किट तसंच राहिलं होतं. सो आता मग संध्याकाळच्या चहाला आम्ही चहा बिस्किट खातो आहे. कारण की थोडेसे 2-3 बिस्किटे तरी खाल्ली ना तरी खूप बरं वाटतं. संध्याकाळचं घरी जाईपर्यंत एवढी भूक नाही लागत. त्याच्यामुळे आणि गरम गरम चहा असतं तर थोडं काम करण्यामध्ये एनर्जीसुद्धा येते. तर असं आमचे सगळे स्टाफ खूप छान आहेत. सगळे एकमेकांशी असे छान मिळून मिसळून राहतात. सो मग सविता मॅडमचा बड्डे होता म्हणून आमचे जे डॉक्युमेंटेशनचे सुहास सर आहेत त्यांनी त्यांच्यासाठी छानसं गाणं बोलले. इंस्टाग्रामवरती मी हे गाणं टाकलेलं आहे, तुम्ही नक्कीच बघा. ज्योती गोमले म्हणून इंस्टावरती मी आहे, तर तिथे हे गाणं अपलोड केलं आहे. तुम्ही नक्कीच बघा ते गाणं. आणि प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सगळं काम झाल्याच्या नंतर मग मी PC बंद करून लॉग आउट करून जाण्यासाठी निघते. नंतर मग घरी जाऊनसुद्धा आपल्याला कामच करायची आहेत, म्हणून मग टायमावरती लॉग आउट करून घरी जाण्यासाठी निघते. आणि घरी जाताना जे काही जेवणासाठी वस्तू लागतं, म्हणजे जेवणासाठी भाजी वगैरे लागणार असते, ते मी जाताना घेऊन जाते. आणि बाहेर असा खूप पाऊस पडत होता आणि बाय वॉकिंगच होतं, त्याच्यामुळे मग मी बाय वॉकिंग घरी जाते. तर तुम्हाला माझं ऑफिस कसं वाटलं नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. थँक्यू सो मच. थँक्यू.